नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानाचा नगर परिषद चांदूर रेल्वेच्या वतीने आजपासून 17 सप्टेंबर औपचारिक शुभारंभ करण्यात आला। हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार असून शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। आज सकाळी शहरातील प्रमुख ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। या उपक्रमांतर्गत अस्वच्छ ठिकाणांचे स्वच्छ व सुंदर स्थळात रूपांतर, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाई मित्र, सुरक्षा शिबिरे, स्वच्छ हरित महोत्सव, स्वच्छता पुरस्कार तसेच श्रमदान अशा विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। दरम्यान नगर परिषद चांदूर रेल्वेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे सौ सुप्रिया टवलारे, उपायुक्त नांदेड वाघाडा महानगरपालिका यांनी दिनांक 16 सप्टेंबर रोजी चांदूर रेल्वे नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या। त्यांच्या स्वागतासाठी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानात नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वच्छ, निरोगी व हरित चांदूर रेल्वे घडवावी। बघा, नगर परिषद चांदूर रेल्वेमध्ये सौ सुप्रिया टवलारे मॅडम मुख्याधिकारी म्हणून आज रुजू झाल्या असता दिली पहिली प्रतिक्रिया एमबी न्यूजला। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। आज मॅडम तुम्ही जे रुजू झाले इथं डॉक्टर विकास खंडारे साहेब यांच्या ठिकाणी आज तुमची या ठिकाणी चांदूर रेल्वे शहरामध्ये नगरमध्ये बदली झाली सीओ या नात्याने आपण आमच्या दर्शकांना परिचय द्या। नमस्कार, मी सुप्रिया टवलारे। मी काल दिनांक 16/11/2025ला जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होऊन आज इथे मुख्यालयी आले आहे। मी याआधी उपायुक्त नांदेड महानगरपालिका येथून इथे रुजू झाली आहे। माझी बॅच 2010ची असून सध्या मुख्याधिकारी वर्ग 1 म्हणून कार्यरत आहे। आणि यापूर्वी तुम्ही नांदेडमध्ये होते, नांदेडमध्ये तुम्ही सीओ या पदावर होता का? मी तिथे उपायुक्त म्हणून कार्यरत होते। आणि शहरवासियांना तुम्ही काय संदेश देऊ शकता आमच्या एमबी न्यूज चॅनलच्या माध्यमातून? आज पहिली बैठक आहे शहरातली। शहरवासियांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असेल, यासाठी शहरांच्या नागरिकांचं पण सहकार्य अपेक्षित करते। सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करूयात। शहरातील अनेक समस्या यासाठी तुम्ही कटिबद्ध राहणार का? नक्कीच, सर्वांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी प्रयत्न करायला आपण सगळेजण। आणि विशेषतः म्हणजे चांदूर रेल्वे शहरामध्ये आज तुमचं पदार्पण झालेलं आहे आणि मुख्याधिकारी या पदावर तुम्ही रुजू झालेले आहे। आणि रुजू झाले असता तुम्ही आल्याला स्वच्छता अभियानचा जो राबवलेला आहे त्याबद्दल काय सांगा? मी येण्याआधी ॲक्टिव्हिटी सुरू झाली होती। ॲक्च्युली शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर स्वच्छता सेवा पंधरवाडा म्हणून राबवायचा आहे। त्यानुसार इथे ॲक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहे। आज स्वच्छता रॅली काढण्यात आली होती। यापुढेही शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही डे टू डे हा पंधरवाडा राबवू। तसेच यासोबत स्वच्छता मोहीमही आम्ही विशेषतः राबवू।